खारे शेंगदाणे, वाटाणे, फुटाणे इतके सगळं खाऊ पाहून आपल्याला लहानपणाची आठवण नक्की आली असेल. पण हे कसं बनवलं जातं, काय बनवलं जातं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडलेला असतो. पण हे सगळे खारे दाणे, ही डाळ असेल, तिखट शेंगदाणे असतील, हे कसे बनले जातात हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. हा छान छान खाऊ पाहून सगळ्यांना आपल्या लहानपणीची आठवण नक्की झाली असेल. आज मी तुम्हाला हे जे खारे दाणे असतील, तिखट शेंगदाणे असतील, फुटाणे असतील, हे सगळेच पदार्थ कोणत्या भट्टीत बनवले जातात, कसे बनवले जातात, हे सगळ्याची इत्तमभूत अशी माहिती देणार आहे. आपल्या लहानपणी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे हे पदार्थ आपण आज प्रत्यक्ष पाहणार आहोत. आणि याचा अगदी छोट्या भांडवलात आपण एक चांगला व्यवसाय सुरू करू शकतो याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. चला तर मग माझ्याबरोबर ओम चना सेंटर 35 वर्ष जुनं असलेलं ओम चना सेंटर जगताप बंधू यांचं ओतूर येथील कुंभारआळीत आहे. आणि त्यांच्याकडे खूप जुन्या भट्टीमध्ये हे सर्व पदार्थ बनले जातात. शाळेत असताना लहानपणी असं करून प्रत्येकाने बॉबी खाल्लीच असेल. आज ही बॉबी कशी बनली जाते आणि त्याचबरोबर ही जी तुम्हाला हातगाडी दिसत आहे ही पूर्ण गावात फिरली जाते आणि लहान लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीचं हे खाद्य हे प्रत्येकाला दिलं जातं. मग हा छोटाखानी व्यवसाय कसा सुरू केला जातो आणि इथून ही गाडी किती वाजता निघते आणि घरी किती वाजता येते हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. कागदाचा हा कोन बनवणं ही सुद्धा एक कला आहे. तुम्ही पाहू शकाल, लहानपणी हे बघण्याचंच एक खूप मोठं कौतुक असायचं आणि यामध्ये असे मस्त शेंगदाणे भरले जायचे. हे जे माप आहे हे पण खूप लहानपणापासून आम्ही पाहत आलोय आणि हेच माप मग ते कसंही असो त्याच्यात हे भरलं जायचं आणि छानपैकी या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला जायचा. निम्मे कधी खारे शेंगदाणे, कधी तिखट शेंगदाणे असं त्याचं पाऊच हे तयार केलं जायचं. तर याचं कॅरी बॅगचं तर पॅकिंग असतंच, पण कागदी जे पॅकिंग आहे ते घेऊन खाण्याची मजा काही वेगळीच आहे. आज आपण यांना भेटणार आहोत. नमस्ते सर, आपलं नाव? अक्षय शांताराम जगताप. इथं हा किती वर्षांपासून तुम्ही हा बिझनेस करता? गेली 40 वर्ष. 40 वर्षापासून हा बिझनेस आहे. आणि ही गाडी ही गावात तुम्ही कसं कसं काय काय असतं जरा आम्हाला सांगा याच्याबद्दल माहिती. गाडी आमची रोज 5:30 वाजता गावात फेरी होती. एका ठिकाणी स्थायिक होती. त्यानंतर 8:30 वाजेपर्यंत जे रेग्युलर ठरलेले कस्टमर असतात आपले ते येतात. 10चे शेंगदाणे काय हे सर्व पदार्थ घेऊन जातात आमच्याकडून आणि खायचा आनंद घेतात. तुम्ही इथे पाहू शकाल, ही गाडी सुद्धा खूप अशी छान आहे. की त्याला अगदी काचा बसवलेल्या आहेत. हायजीनचा इथं अगदी व्यवस्थितरित्या उपयोग केलेला दिसतो. स्वच्छता आहे. तुम्ही जर हे खारेदाणे बघितले तर आपल्याला कोणालाही पटकन खावेसे वाटतील असे नक्कीच आहेत. संध्याकाळी किती वाजता ही गाडी निघते गावात फेरीसाठी? 5:30 वाजता. 5:30 ते संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत. एवढ्या वेळात खूप हे सगळं संपलं जातं? हो. म्हणजे हा तुमचा किती वर्षांचा अनुभव आहे? हा अनुभव गेली 10 वर्षांचा हातगाडीचा माझा वैयक्तिक अनुभव आहे. हां. आणि याच्या आधी हे कोण पाहायचं? याच्या आधी हे चुलते वडील बघायचे. हां हां. ओके, थँक्यू. तुम्ही पाहताय की अशी कच्ची बॉबी असते आणि नंतर ही अगदी चांगल्या तेलांमध्ये तळून घेतली जाते. सर्व रंगीत मोठी ही जी बॉबी आहे अशा प्रकारे तळून ही जाळी आहे याच्यामध्ये पूर्णपणे तेल निथळलं जातं. इतक्या मोठ्या प्रमाणात इथे मोठं तळण हे केलं जातं. तुम्ही पाहू शकाल की याच्यातून पूर्णपणे तेल निघून ही अशी इतकी सुंदर बॉबी जी खाण्यायोग्य आहे तर ही काढली जाते.
अशा प्रकारे याचं पॅकिंग तयार केलं जातंय. तुम्ही पाहताय की मोजून याच्यात हे पॅकेट एक कितीला बसतं? 5 रुपये किमतीचं हे पॅकेट आहे. आपण शाळेचं खाऊ म्हणून हे अगदी खूप आवडीने खात असतो, पण इथे हायजीन सांभाळलं जातं आहे. अगदी व्यवस्थितरित्या चांगल्या प्रतीचं जी बॉबी आहे इथे आपण तयार झालेली पाहतोय. आपण इथे अगदी आत्ता तयार केलेले हे खारे दाणे पाहतोय. हे खारे दाणे नेमके कसे बनवले जातात, त्याचं नेमकं सिक्रेट काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपण इथे पाहतोय हे जे ओले शेंगदाणे आहेत हे 2 ते 3 तास भिजवले जातात. हे मिठामध्ये भिजवले जातात आणि त्यानंतर ही भट्टीमध्ये टाकून ही कशी प्रक्रिया असते तुम्ही पाहू शकाल. आता यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तुम्ही पाहताय ही जी मोठी कढई दिसते याची रेती दिसते, यामध्ये ते कसे भाजले जातात ती प्रत्यक्ष प्रक्रिया आपण पाहणार आहोत. पाहता ही जी भट्टी आहे या भट्टीत हे खारे दाणे कसे बनवले जातात. खूप मेहनत आणि कष्ट या गोष्टीला, खूप जास्त हीट इथे मला जाणवतीये. एवढ्या हीटमध्ये हे एवढा सुंदर शेंगदाणा खारे दाणे तयार करणे म्हणजे अतिशय कष्टाचं काम आहे. तुम्ही पाहताय सतत याला हलवावं लागतंय आणि त्यानंतर हे सुंदर खारे दाणे तयार होत आहेत. साधारण एक किती किलो शेंगदाणे असतील काका? 3 किलो. आणि किती वेळ लागतो? साधारण 5 मिनिटं 3 किलो शेंगदाणे तयार करण्यासाठी लागतात. तुम्ही पाहू शकाल की मिठाचे जे खारे दाणे असतात अगदी छान प्रकारे इथे भाजले जात आहेत. ही भट्टी रोज तुम्ही चालू करता का? किती तास ही भट्टीचा चालू? 4 ते 5 तास. प्रत्येक दाणा चेक करून पाहिला जातो आणि त्यानंतर ती खारे व्यवस्थित झाले असतील तरच मग ते काढले जातात. आता हे खारे दाणे 5 मिनिटाच्या वर झालेले आहेत. आपण पाहू शकाल पुन्हा ती रेती पूर्ण खाली जाते आणि इथे एक खारे दाणे तयार होतात आणि ते गरम गरम हे दाणे आहेत. अगदी उत्तम प्रतीचा हरभरा इथे वापरला जातो. आपण जे फुटाणे पाहतो ते फुटाणे कसे तयार होतात, कसे भाजले जातात ते पण आता आपण पाहणार आहोत. अगोदर थोडंसं पाणी लावलं जातं, पाण्याच्या हाताने यांना मिसळलं जातं आणि नंतर ते त्या भट्टीच्या कढईमध्ये टाकले जातात. ही भट्टी अतिशय तापलेली आहे आणि तुम्ही पाहाल हे फुटाणे तयार होत आहेत. साधारण याला किती वेळ लागतो आता? 3 मिनिटं. फुटाणे तयार व्हायला फक्त 3 मिनिटं लागत असतात. तुम्ही पाहू शकाल. आता हे पहिल्यांदा फक्त हा हरभरा भट्टीमध्ये गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला फुलवला जातो. अशा प्रकारे आता आपण जे मिसळून घेतलेले हरभरे होते ते अशा प्रकारे उत्तमरित्या भाजल्या जातात. तुम्ही याचं स्पीड पाहू शकता. खूप लवकर हा फुटाणा हरभरा तयार होतो. रेडी झाले. अगदी 2च मिनिटात हे तयार झालेले हरभरे आहेत. त्याचं फ्लेम आणि हीट एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे.
पाहू शकाल इतकं उत्तमरित्या हे हरभरे तयार झाले. अशा प्रकारे हे फुटाणे आपले तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकाल हेल्दी, जर आपण हेल्थ कॉन्शियस असाल तर उत्तम प्रकारचं जे खाणं आहे ते अशा प्रकारचं आहे. हे तेवढंच नसतं, फुटाण्यांमध्येच अगदी ऑर्गॅनिक हळद वापरली जाते. म्हणजे पाणी मारलं जातं, नंतर आपल्याला जे पिवळे फुटाणे दिसतात ते अशा प्रकारे दिसतात. तुम्ही पाहू शकाल हळदीचा एवढा मस्त असा स्मेल येतोय. अगदी ओरिजिनल आणि जे काही अगदी चांगल्या प्रतीचं खाणं आहे ते हे अशा प्रकारचं आहे. इथून तुम्ही ते नक्की मागवू शकता. ही आता बनतीये इथे गव्हाची लाही, की ज्याची मागणी खूप मोठ्या आणि जास्त प्रमाणात इथून असते. तर ती कशी तयार केली जाते ते आता आपण पाहणार आहोत. ती अतिशय खाण्यासाठी पौष्टिक असते. आपण हेल्थ कॉन्शियस नुसतं म्हणत असतो, पण ज्यावेळेस प्रत्यक्षात ते करतो तर ही गव्हाची लाही खूप मोठ्या प्रमाणात त्याची मागणी असते. बघा इतक्या सुंदर रीतीने फुलणाऱ्या ह्या लाह्या या खूप पौष्टिक आहेत, खाण्यासाठी खूप उत्तम आहेत. खूप लांबून लांबून याला मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते. तुम्ही पाहू शकाल खूपच सुंदर असं हे बनतंय. साधारण याला किती वेळ लागला काका? 1 मिनिट. 1 मिनिटात ही असे या प्रकारे हे गहू आहेत आणि याची ही लाही तयार केली जाते. तुम्ही पाहू शकाल अगदी 1-1.5 मिनिटातच ही लाही तयार होईल, फुलली जाते. तर ही तयार झालेली आहे गव्हाची लाही, की जी अतिशय खाण्यासाठी पौष्टिक आहे. इथे जे सगळा माल जो तयार केला जातो तो खूप उत्तम प्रतीचा आहे. तुम्ही ते येऊन नक्की घेऊ शकता. त्याचबरोबर मागणी करू शकता. हे छोट्या दुकानदारांपासून अगदी मोठ्यांपर्यंत पुन्हा प्रत्येकापर्यंत हे पोहोचवतात. तर याचं होलसेलचं खूप मोठं इथे दुकान आहे. होलसेल भावात ही खूप लांब लांबपर्यंत पोहोचवली जाते. तर याची मागणी तुम्हीही नक्की करा. जी आपण नेहमी अनेक फरसांमध्ये ही जी कुरकुरीत डाळ खात असतो ती कशी बनवली जाते ते आता आपण पाहणार आहोत. ती तळण्यासाठी अशी यामध्ये टाकलेली आहे. ही किती तास भिजवावी लागते? कमीत कमी 8 ते 10 तास ही डाळ भिजवली जाते. हरभरा डाळ, चण्याची डाळ आपण ज्याला म्हणतो. आणि ती अशा प्रकारे ती तळली जाते. तुम्ही पाहता इथे घरातील सर्वच मंडळींचं खूपच जिकरीचं काम चालू असतं. आतमध्ये सर्व महिला या पॅकिंगचं काम करतात. तुम्ही पाहता हे सगळं बॉबी पॅकिंग, हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होलसेल याचं केलं जातं. शाळेतला खाऊ म्हणून अगदी प्रसिद्ध असलेलं यांचे हे बॉबी आहे. ते कितीचं पॅकेट? हे मोठ्या प्रमाणात मोठं पॅकेट कितीचं आहे? हां हां 20 पुड्या आहेत. 75 त्याची होलसेल किंमत आहे. ताई, घरातील सर्व कामकाज आवरून तुम्ही हे करता, हे कसं मॅनेज करता थोडंसं आम्हाला सांगा.
तर ह्या कामाची आम्हाला सतत सवय झालेली आहे. घरातलं उरकलं 12-1च्या दरम्यान सर्वजण आम्ही घरातले महिला पोरी सर्वजण आम्ही याच्या कामाकडं यांनी म्हणजे लक्ष देत असतो काळजीपूर्वक. खूप छान. तुम्ही पाहताय हे प्रोडक्शन खूपच मोठ्या प्रमाणात घरगुती रीतीने तयार केलेली ही सर्व बॉबी, त्याचं हायजीन सांभाळलं जातं आहे. तुम्ही पाहिलं असेल याची क्वालिटी खूप छान आहे. प्रत्येक पुड्याची ना खाल्ल्याशिवाय पदार्थ चव घेतल्याशिवाय आम्ही बाहेर विक्रीला देत नाही. हां, ही खूप महत्त्वाची हां. गोष्ट त्यांनी सांगितली आणि खूप चांगल्या प्रतीची ही बॉबी इथे आपण पाहतोय. खूपच छान. धन्यवाद ताई. हां. आत्ता आपण आहोत ओम चना सेंटर. जगताप बदनू यांचं ही जी भट्टी आहे तिथे आपण प्रत्यक्ष सगळ्या कृती पाहिलेल्या आहेत. मी आता काकांना विचारते की काका, हा तुमचा जो व्यवसाय आहे तो किती वर्षापासून आहे? सुमारे 35 वर्षापूर्वी. 35 वर्षापूर्वीचा हा व्यवसाय आहे. आणि यामध्ये तुम्ही कसं सुरुवात कशी केली होती, काय केली होती याच्याबद्दल सांगा. एकदम थोड्या याच्यातून हळूहळू आम्ही टप्प्याटप्प्याने इथपर्यंत आलो. मोठा धंदा केला. आज आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणात हे होलसेल करतात. चना फुटाणे असतील, गव्हाच्या लाह्या असतील, डाळ असेल, सगळ्याच प्रकारचं खूप मोठं करताय. मग याला तुमच्या घरच्यांची वगैरे साथ कशी मिळाली? सगळे व्यवस्थित साथ आहे. सगळे आम्ही मिळून व्यवस्थित काम करतो आणि धंदा बरोबर करून चाललेला आहे. आणि तुमचं जे ग्राम उद्योगाचं तुम्ही मला सांगत होता त्याचं ते काय नेमकं ते सांगा. तर मला महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाने पुरस्कृत केलं आणि जवळजवळ जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि मुंबई महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष यांनी तिन्ही मिळून मला पुरस्कृत केलं आणि मला या धंद्यासाठी त्यांनी भरपूर अशी मदत केलेली, अर्थसहाय्य पण दिलं आणि तेव्हापासून माझा धंदा अधिक उदयास आला. आपण पाहतो आत्ताच्या या काळात यांचं कुटुंब जवळजवळ 13 ते 15 माणसांचं आहे. सगळेजण याच्यामध्ये एकत्रितरित्या काम करत असतात आणि जुन्नर तालुका आणि आजूबाजूची अनेक असे 20 ते 25 गावं की तिथे यांचा हा माल होलसेल आणि रिटेलमध्ये विक्री केला जातो. तर काका, तुम्ही सर्वांना काय आवाहन कराल किंवा काय संदेश द्याल? काय नाही, सर्वांनी जर असं मनापूर्वक काम केलं तर सगळ्यांना पण कामधंदे मिळतील आणि कामं पण व्यवस्थित होतील सगळ्यांची. फक्त मनातून कामं करायची पाहिजे. म्हणजे जे काही करायचं ते तुम्ही 100% करा, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल असं काकांना सांगायचं आहे. धन्यवाद काका. वेळ काढून, खरंच हे खूपच कष्टाची कामं आहेत. त्यांनी जो वेळ काढून माझ्यासाठी वेळ दिला, आपल्या सर्वांना ही माहिती दिली, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद.